अगदी छोटासा 1 चमचा तेल घालायचे, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा राई, मुख्य म्हणजे ही कढीपत्त्याची पानं घालणार आहोत आपण. हा चेचलेला लसूण आहे, आपण वाटपात पण लसूण घातला होता. लाल सुकी मिरची घालते मी अशीच फोडणीला, एकच आहे. पाव चमचा हळद घालूया. आणि आता आपण हे जे मिश्रण केलंय, अतिशय सोपी कृती. आणि कोकणात आता तुम्ही गेलात तर जेवायला मस्तपैकी कैरीचा सार मिळतो, गरम गरम भात आणि त्याच्यासोबत कैरीचा सार खूप सुंदर लागतो एकदम. मस्त उकळी येऊ द्यायची. आणि आता आपण यात मीठ आणि थोडी साखरही घालणार आहोत, कारण आंबट आहे ती कैरी, तर आपण बॅलन्स करायला आंबट गोड चवीची हवी आहे.